नमस्ते मित्रांनो. 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला ग्रहांची स्थिती अत्यंत विशेष राहते, ज्याचा प्रभाव सर्व राशीवर पडतो. या दिवशी महादेवाच्या उपासनेसोबतच राशीनुसार केलेले दान आणि उपाय तुमच्यासाठी सुख समृद्धी घेऊन येऊ शकतात. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी राशीनुसार करा हे उपाय. मेष राशीच्या लोकांना नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग राहतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली सरकारी कामे मार्गी लागतील. आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. या दिवशी गरीब लोकांना लाल मसूर आणि गुळाचे दान करा. वृषभ राशीच्या लोकांसाठी महादेवाच्या कृपेने आर्थिक दृष्टीने हा काळ अत्यंत फायदेशीर राहील. रखडलेली कामे पूर्ण झाल्याने मानसिक ताण कमी होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतील. या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र किंवा तांदूळ दान करावेत. मिथुन राशीच्या लोकांना व्यावसायिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. शत्रूवर विजय मिळवू शकाल. अचानक धनलाभाचेही योग बनतील. प्रवासातून लाभ होतील. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग सापडतील. या राशीच्या लोकांनी हिरवे मूग किंवा हिरवी फळे दान करावीत. कर्क राशीच्या लोकांना भगवान शंकराच्या आशीर्वादाने घरामध्ये धार्मिक कार्य पार पडेल. आरोग्याशी संबंधित तक्रारी दूर होऊ शकतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. समाजात प्रतिष्ठा वाढू शकेल. या दिवशी तुम्ही दूध किंवा पांढऱ्या तिळाचे दान करावे. सिंह राशीच्या लोकांनी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता राहील. मुलांकडून आनंदाची वार्ता मिळू शकेल. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ राहील. या दिवशी गहू किंवा तांब्याचे भांडे दान करावे. कन्या राशीच्या लोकांनी नोकरीमध्ये बदलाचे विचार करत असाल तर चांगली संधी मिळू शकेल. कायदेशीर बाबीमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. अभ्यासात एकाग्रता देखील वाढू शकेल. या दिवशी हिरवे कापड किंवा हिरव्या पालेभाज्या तुम्ही दान करू शकता.